नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी शेअर करतोय. 2024च्या संदर्भात जे मुलं 2023-24 मध्ये 12th ॲपियर आहेत किंवा काही मुलांनी रिपीट करायचा डिसिजन घेतलेला होता, अशा सगळ्या मुलांच्या दृष्टीनं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक नक्की करा आणि सोबत इतर गरजू मुलांना पण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीनं म्हणजे महाराष्ट्र CET सेलच्या वतीनं वेगवेगळ्या परीक्षा जे तर एंट्रन्स एक्झाम म्हणजे प्रवेशपूर्व परीक्षा या कंडक्ट केल्या जातात. त्यामध्ये पण प्रामुख्याने BEd CET आहे, लॉची CET आहे, MBA CET आहे. परंतु ज्या संदर्भाने आपण काम करतो किंवा आपल्या माध्यमातून ज्या मुलांपर्यंत ही माहिती जाते तर ते स्पेसिफिक मुलं असतात. त्यामध्ये प्रामुख्यानं असे विद्यार्थी ज्यांना फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे ते PCB CET देतात. त्यानंतर असे विद्यार्थी ज्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे ते PCMची CET देतात. याशिवाय हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा MCA असेल किंवा आर्किटेक्ट असेल, अशा वेगवेगळ्या जे इतर परीक्षेच्या संदर्भानं CET सेलकडनं नोटिफिकेशन जे ते जाहीर झालेलं आहे. नोटिफिकेशनची जी डेट होती ती आली होती 9 जानेवारी. आणि महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला भविष्यामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे किंवा फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे तर त्याची रजिस्ट्रेशनची डेट जी आहे तर ती पण अनाऊन्स झालेली आहे. किती तारखेपासून किती तारखेपर्यंत अर्ज करता येईल आणि साधारण परीक्षेची तारीख काय असेल, अशा दोन्ही गोष्टी जे तर CET सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेल्या आहेत. आता यामध्ये जवळजवळ एकूण 16 वेगवेगळ्या परीक्षेच्या डेट जे आहे ते जाहीर झालेल्या आहे. म्हणजे ॲप्लिकेशनची डेट असेल किंवा एक्झामची टेंटेटिव्ह डेट असेल, दोन्ही गोष्टी पब्लिश झालेल्या आहे. परंतु आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पर्टिक्युलरली PCB, PCM, बिझनेस डिझाईन, हॉटेल मॅनेजमेंट जे या सगळ्या गोष्टीच्या संदर्भाने जे तर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण याच्यामध्ये प्रामुख्यानं सांगायचं झालं तर PCB ग्रुपच्या बद्दल बोलूया. म्हणजे असे विद्यार्थी ज्यांनी PCBची एंट्रन्स देतात आणि त्या माध्यमातून ते फार्मसीला प्रवेश घेतात किंवा PharmD प्रवेश घेतात. तर त्या संदर्भात 16 जानेवारी 2024 पासून या कोर्सला अप्लाय करायची डेट जी ती सुरू होती आहे. आज साधारण 12 तारीख आहे, अजूनही 3-4 दिवस उपलब्ध आहेत. 16 तारखेपासून ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे. अंतिम तारीख किती असेल तर ती असणार आहे 1 मार्च 2024. म्हणजे जवळजवळ 1.5 महिना विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. म्हणजे फेब्रुवारीचा पूर्ण महिना आणि जानेवारीचा अर्धा महिना, असं जवळजवळ 1.5 महिने कालावधी तुमच्याकडं उपलब्ध असणार आहे. आणि ही जी PCBची एंट्रन्स आहे तर ती केव्हा कंडक्ट होईल तर त्याचीसुद्धा डेट दिलेली आहे. 16 एप्रिल ते 23 एप्रिलच्या दरम्यान ही परीक्षा जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ही ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा कंडक्ट होते आणि ज्याच्यामध्ये लगेचच रिझल्ट येतो, पुढच्या काही टप्प्यामध्ये आपल्याला अपेक्षित असतो. त्या धर्तीवर आपण आता चर्चा करूया PCM CETची. म्हणजे ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे, प्रामुख्यानं जे ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट आहेत किंवा जे टॉपचे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत किंवा प्रायव्हेटमधले पण चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, अशा ठिकाणी ज्या मुलांना प्रवेश घ्यायचा असतो त्यांना PCM CET देणं बंधनकारक असतं. आणि PCM CETच्या रजिस्ट्रेशनची डेटसुद्धा सेम आहे जी फार्मसीची आहे. म्हणजे PCB ग्रुपची जी डेट आहे तीच PCMची आहे, 16 जानेवारी ते 1 मार्च. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला जवळजवळ 1.5 महिने कालावधी जो होतो या ठिकाणी मिळालेला आहे. आणि ज्या मुलांना PCM थ्रू इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांची जी टेंटेटिव्ह एक्झामची डेट आहे ती असणार आहे 25 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024. आता परत एक रिपीट गोष्ट सांगतो. हे जे काय परीक्षा होतात दोन्ही पण PCB असेल किंवा PCM असेल तर ह्या ऑनलाईन पद्धतीने होतात आणि याचं सेशन असतं, मॉर्निंग सेशन किंवा आफ्टरनून सेशन. तर तुम्हाला सिटीचा प्रेफरन्स भरता येतो, सेंटर कुठे येईल, स्लॉट कुठला असेल हे मात्र तुम्हाला हॉल तिकीटवर पब्लिश जेव्हा होईल हॉल तिकीट तेव्हा तुम्हाला ते त्यावर उपलब्ध ही माहिती असते. सो PCB आणि PCM दोन्हीसाठी पण अर्ज करायची तारीख 16 जानेवारी 2024 ते 1 मार्च 2024 या दरम्यान आहे. याशिवाय हॉटेल मॅनेजमेंटच्या संदर्भाने यांचे ॲप्लिकेशन आजपासून सुरू झालेत 12 जानेवारी ते 31 जानेवारी.
म्हणजे इथं मात्र कालावधी फार कमी भेटलेला आहे. अर्थात हे मुलं पण कमी असतात. त्याच संदर्भानं बिझनेस डिझाईनच्या संदर्भात 12 जानेवारी ते 31 जानेवारी इथून सुद्धा वेळ कमी आहे. यानंतर जे PGचे एज्युकेशन म्हणूया आपण, ज्याला MBA आहे, मास्टर ऑफ आर्किटेक्ट आहे, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या संदर्भाने, MCAच्या संदर्भाने, तर इथे जे डेट आहे ते 11 जानेवारी ते 1 फेब्रुवारी म्हणजे जवळजवळ 20 दिवसाचा कालावधी जे येतं या ठिकाणी मिळालेला आहे. परंतु आपले व्हिडिओ पाहणारे मुलं कोणते आहेत तर ते PCBची तयारी करणारे, PCMची तयारी करणारे, तर या सगळ्या मुलांच्या संदर्भानं जे तर अपडेट जी काय डेट असणार आहे ती आपल्याला मी शेअर केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जे विद्यार्थी राहतात आणि त्यांना जर हे फॉर्म भरायचे असतील तर आपल्याकडं हे फॉर्म भरून देण्याची सोय जे आहे ते आपण उपलब्ध केलेली असते. जे इच्छुक असतील ते आपल्याकडे येऊन इथं फॉर्म भरू शकतील. अगदी व्यवस्थित पद्धतीने हे फॉर्म आपल्याला भरून दिले जातील. सो महाराष्ट्रामध्ये फार्मसी इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने ॲप्लिकेशन जे आहे तर सुरू झालेले आहेत. हा एक महत्त्वाची अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली. व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर करा. धन्यवाद.